माझ्या भारत देशामधील आणि माझ्या महाराष्ट्रामधील जेवढे बी सरकारी कर्मचारी असतील, खाजगी कर्मचारी असतील, नंतर कुठंतरी तुम्ही चांगल्या ठिकाणी पोस्टवर असाल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचा मोबदला आणि चांगल्या प्रकारची पगार जर भेटत असेल, तर तुम्ही बेईमानीचा वापर करू नका किंवा भ्रष्टाचाराचा मार्ग हातामध्ये घेऊ नका. मी का सांगतो मित्रांनो? कसं आहे सांगू का? तुम्ही जे काम करता, त्याचा मोबदला हा सरकार तुम्हाला सॅलरीच्या स्वरूपामध्ये म्हणजे तुमच्या पगाराच्या स्वरूपामध्ये देत असतो. तरी पण कसं आहे सांगू का? काही जणाला पगार तर हवी असतेच, पण लवकरात लवकर कसं श्रीमंत व्हावं यासाठी गोरगरिबाचे नरडे दाबून त्यांचा तळतळाट घेऊन त्या लोकांचे पैसे खातात. हे जे मी बोलत आहे, अशा लोकांसाठी बोलत आहे, सर्वांसाठी नाही. जे आपल्या भारतामध्ये काही काही म्हणतो मी किंवा मोजकेच लोक आहेत, की ते ह्या भ्रष्टाचाराच्या विळख्यामध्ये एकदम असं रंगलेले असतात. त्यांचे दात पण रंगलेले असतात. मला सांगा तुम्ही, आजकाल जर गोरगरीब जरी एक तहसीलमध्ये गेला, साधं त्याला कुठलं तर छोटंसं प्रमाणपत्र जर काढायचं असेल, तर लगेच कुठलेच कामं लवकर होत नाहीत. 4 पैसे टेकवावं लागते आधी. हे खाल्ल्या लोकाला, वरचं तर सोडून द्या. 4 पैसे टेकले की नंतर तुमचं काम लवकरात लवकर फाईल पुढे जाते. म्हणजे मला काय म्हणायचे, तुम्हाला पगारी चालू आहेत, तुम्हाला सगळं सरकार देतंय. मग ह्या गोरगरिबाच्या पैशाला कशाला खाता तुम्ही? अरे खाऊ नका, लय मोठा तळतळाट आहे माय. तुमच्या घरामध्ये काहीच राहणार नाही. तुम्ही कितीही बी पैसे कमवा त्या पद्धतीनं. तुमच्या घरात सुख, शांती आणि तुमची आर्थिक उन्नती जरी होत असली, पण ते आर्थिक उन्नतीपासून आनंद घेण्यासाठी तुमच्या घरामध्ये एकही माणूस राहणार नाही. गोरगरिबाचा तळतळाट लागते लय. त्यामुळेच म्हणतो मी, तुम्हाला जर का नाही तुमचं नाव रोशन करायचे, तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा खाजगी कर्मचारी असाल आणि तुम्हाला तुमचं नाव ह्या जगामध्ये रोशन करायचं असेल किंवा भारतात रोशन करायचं असेल किंवा एका समाजामध्ये जर रोशन करायचं असेल, तर तुम्ही एकच काम करा. तुमचं काम तुम्ही इमानदारीनं करा. तुमचं जे तुम्ही हातात काम घेतलंय ते इमानदारीनं करा. बेईमानीचा मार्ग अवलंब करू नका. बेईमानीच्या मार्गाने जाऊ नका. अहो मला सांगा तुम्ही, अहो शेतकरी माणसं असतात, गोरगरीब दररोजचं रोजानं जाणारे माणसं असतात. त्यांच्याकडून तुम्ही जर 40-50 रुपये घेऊन कशाला त्या लेकरं-बाळाच्या तोंडातलं त्या लोकांचे कशाला लेकरं-बाळाचं तोंड मारता तुम्ही? अहो त्यांच्या लेकरं-बाळाचं तोंड मारण्यापेक्षा तुम्हाला शासन पगार देते, सगळं काय देते. मी काय सगळ्या लोकांबद्दल बोलणार नाही. फक्त ह्याच्यामध्ये एक मोजकेच 100% पैकी 1-2% असे लोक आहेत, की त्यांना भ्रष्टाचार केल्याशिवाय जमतच नाही. कारण त्यांना तशी सवयच लागलेली असते. त्यानं जर सध्या ड्युटीवर जर गेले त्याने, तर त्यांच्या डोसक्यात एकच असते, आज किती पैसे जमतील आपल्याकडे. अहो, हे बरोबर नाही. कुठेतरी खूप वाईट आहे. त्याच्यामुळेच मी सांगतोय, गोरगरिबाचा तळतळाट घेऊ नका बाळांनो, नाहीतर लय अवघड होईल बघा तुम्हाला. कसं आहे, अहो त्यांना बी लेकरं-बाळ आहेत. त्यांना लेकराला त्यांच्या पायामध्ये चप्पल नसते, तरी तुमच्याकडे प्रमाणपत्र काढायला येतं. मला काय म्हणायचे, अशा लोकांचा जर तुम्ही आशीर्वाद घेऊन त्यांचे काम लवकर करून दिलं पाहिजे. तुम्ही काय करता हो? हां, चला मला ही सर्टिफिकेट काढायचे. लगेच म्हणणार या 3 दिवसाला. मग ते माणूस म्हणणार मला 2 दिवसात पाहिजे. हां, 2 दिवसात जर पाहिजे, हां, द्या चला किती? ह्याला ₹100 लागतात. ₹200 द्यावे लागते बघा. तुमचं काम लगेच करतो. असं करू नका. गोरगरिबाचा तळतळाट घेऊ नका. इमानदारीनं करा कामं. तुम्हाला सगळंच पगार देते हो, शासन लई पगार देते तुम्हाला. पगार देऊन बी जर तुम्हाला अजून पगार पुरत नसेल, मग ह्या गोरगरीब लोकांना कुठं जायचं? हे दिवसभर राबतात तेव्हा कुठं तर त्याला ₹400-500 भेटतात. त्या ₹400-500 मध्ये त्याच्या घरामधली त्याच्या घरामधला घराचा परपंच कसं भागवायचा? घरातला संसार कसा चालवायचा? घरामध्ये जे लागतंय संसाराला तेल, मीठ, मिरचू, अन्न, धान्य हे कसं त्यानं खायचं? आणि त्याच्या लेकरांनी चांगले कपडे कधी लेवायचे? त्याच्या लेकराला कधी पायामध्ये चांगला चप्पल भेटेल? हे असं विचार करणारे लोकं आजकाल नाहीत. फक्त असे लोकं विचार करणार आहेत, हां, माझ्याकडे किती कलेक्शन होईल? माझ्याकडे आज किती पैसे येतील? अवैधरित्या येतील, बेईमानीने येतील किंवा भ्रष्टाचाराने येतील. त्यांना काय घेणं-देणं नाही. त्यामुळे सांगतो मी मित्रांनो, कुणालाही या काळामध्ये ₹1 भ्रष्टाचाराचा देऊ नका. आणि आपण पण पुढल्या माणसाकडून काम करून घ्यायचं असेल, की क प शासकीय माणसाकडून जर आपल्याला काम करून घ्यायचं असेल, तर त्याला अजिबात पैशाच्या फंदामध्ये पडू नका आणि पैसे देऊ नका. कारण कसं आहे, तुमच्या पण कष्टाचा पैसा आहे. त्या लोकांना पगारी भरपूर शासन देतंय. तरी पण त्यांना
ती लालच लागलेली असते. ही लालच कोण लावली आहे? आपल्या सर्वसामान्य नागरिकांनी लावली असते. मग त्यांना कसं असते, ते लालची मन असते त्यांचं. त्यांना माहीत असते, ही माणसाला थोडंसं जर आपण सतवलं, ह्याचं काम जर करणं गेलं, तर 100% आपल्याला हे माणूस पैसे देणार आणि ह्याचं काम करून घेणार. त्यामुळेच मी म्हणतोय, तुम्ही का नाही सांगू का, कुठल्याही प्रकारचं तुमचं तहसीलमधलं काम राहू द्या, तुमचं ग्रामपंचायतलं मधलं काम राहू द्या, तुमचं कलेक्टर ऑफिसचं काम राहू द्या, कुठले राहू द्या, तुम्ही एकही रुपया कोणाला द्यायचा नाही. हां, तुमची लीगली फीस किंवा शासनाचे जे ठरलेले पैसे असतात, ते तुम्ही पे करू शकता. पण त्याच्या व्यतिरिक्त की माझं लवकर काम करा म्हणून त्यांना लालच दाखवून किंवा त्याला लालचीपणानं त्यांना ₹100-200 देणं, 1000-2000 देणं. आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार वाढलाय. अहो, त्यांना काय घेणं-देणं आहे? कोणाचा बाप किती का गरीब राहणार आणि कुणाचं पोरगं किती का गरीब राहणार. त्यांना काय घेणं-देणं नसतंय. त्यांना आत्ता पैसे भेटायत ना, त्यांचं चांगलं कलेक्शन व्हालंय आणि त्याच्या उदरनिर्वाह ते मोठमोठ्या डी-मार्टनं, मोठमोठ्या इकडं ऐश-आराम एन्जॉय करतात आणि त्यांच्या कमी कालावधीमध्ये त्यांच्या प्रॉपर्ट्या कोट्यावधीच्या होतात. कारण पगारामध्ये तेवढं कसं सांगू का त्यांना उपजीविका भागवून त्यांचं लेकरं-बाळं शिक्षण करतील किंवा त्यांचं सगळं चालेल. पण भ्रष्टाचाराचा पैसा आहे ना, त्याच्यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ होते. ते संपत्तीत किती पण वाढ होऊ द्या, पण ती संपत्ती टिकणार नसते. त्याच्या खानदानामध्ये एक ना एक असा माणूस जन्मतोय, होत्याचं नव्हतं करून टाकते सगळं. त्याच्यामुळंच भ्रष्टाचार करू नका. हे मी जे आत्ताचा तुम्हाला माझं जे मनोगत व्यक्त करत आहे, हे कशासाठी? हे आपल्यामध्ये एक अपवादात्मक लोक आहेत. आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे अपवादात्मक लोक आहेत, की त्यांनी ह्या भ्रष्टाचाराचा विडा उचललेला आहे आणि त्याला सपोर्ट पण ही सर्वसामान्य जनता करत आहे. तर सर्वसामान्य जनतेला माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही अजिबात सपोर्ट करू नका. तुम्ही तशा लोकांना काय करा, तसे लोकं जर तुम्हाला पैसे मागत असतील, तर त्याचे व्हिडिओ बनवा. तुमच्याकडे प्रूफ ठेवा आणि ते प्रूफ तुम्ही पोलिस स्टेशनला नेऊन देऊ शकता मित्रांनो. अहो काय करायचे?